नमस्कार, मी सायली आपलं मराठी बुकशेल्फ या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. आजचा आपला हा नवरात्री विशेष भाग आहे. माझ्या मागे तुम्ही पाहतच असाल, मी घरी केलेलं कलश पूजन, देवीच्या रूपात तिची त्या कलशाची सजावट केलेली आहे. 9 दिवसांच्या या देवींना आपण नवदुर्गा म्हणतो. देवीचे ते 9 रंग असतात, 9 रूपं असतात. एका स्त्री जन्माची जी वेगवेगळ्या स्टेजेस आहेत त्या या 9 देव्यांच्या माध्यमातून दर्शवलेल्या असतात. जसं पहिली देवी ही कुमारिका असते, त्या पद्धतीनं चला तर मग बघूयात या 9 देवींची 9 रूपांची अधिक माहिती आपल्या साहित्यिक स्वरूपात. प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चंद्रघंटेति कुष्मांडेति चतुर्थकं पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति च अष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः उत्कान्तेनातानि नामानि ब्रह्मणैव महात्मना. यातली पहिली देवी शैलपुत्री म्हणजे हिमालय कन्या पार्वती, एका मुलीचं कुमारिकेचं रूप. यातून मला आठवलं की ह्या देवीची आराधना करताना आपण आपल्या मराठी साहित्यातला तो भाग वाचावा, ते पत्र वाचावं जे एका पित्यानं आपल्या मुलीसाठी लिहिलंय. जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं पत्र इंदिरा गांधींसाठी. जवाहरलाल नेहरूंचं इंदिरेस पत्र. जर तू धाडसी असशील तर तुला भीती वाटणार नाही आणि अशा कोणत्याही गोष्टी करणार नाहीस ज्या तुला लाजेरवाण्या वाटतील. आपल्या महान स्वातंत्र्य चळवळीमध्ये बापूजींच्या नेतृत्वाखाली गुप्तता किंवा लपवाछपवीला जागा नाही. आपल्याकडे लपविण्यासारखे काहीच नाही. आपण स्वतःच्या कृती किंवा बोलण्यास घाबरत नाही. आपण सूर्यप्रकाशात प्रकाशामध्ये काम करतो. अगदी खाजगी आयुष्यात देखील आपण सूर्याशी मैत्री करूया, प्रकाशात काम करूया आणि काहीही गुप्त किंवा लपवून ठेवू नको. खाजगीपणा अर्थातच असावा आणि हवा, पण तो गुप्ततेपेक्षा भिन्न आहे. आणि जर तू असं केलंस माझ्या मुली, तर तू प्रकाशाचा, निर्भय, शांत आणि स्थिर असा मूल होऊन वाढशील, काहीही घडलं तरीही. किती छान. जर तू धाडशी असशील, तुला भीती वाटणार नसशील, तर तू जगापासून लाजेरवाण्या अशा गोष्टी करणार नाही. अंधाराचा आधार घेणार नाहीस, प्रकाशाचा आधार घेशील. प्रकाशात उघडपणे जगशील. खूप छान. लपवाछपवीला जिथं जागा नसेल, सर्व काही प्रकाशात पारदर्शकपणे तू करशील. खूप सुंदर असा हा विचार जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या मुलीस दिलेला आहे. हा ज्ञानाचा कण वेचूया आजच्या आपल्या नवरात्रीच्या पहिल्या देवीच्या आराधनेसोबत. शैलपुत्री ती हिमालय कन्या पार्वती, हिच्यासाठी खास होतं हे जवाहरलाल नेहरूंचं इंदिरेस लिहिलेलं पत्र. जेव्हा आपलं एक भक्तिगीत, भावगीतही आहे, देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा, त्यातही हाच संदर्भ त्यांनी वापरलेला आहे. नंतर दुसरी देवी म्हणजे ब्रह्मचारिणी. नावातच येतो ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे विद्यार्थी दशा. जसं मुलांना वेद पठणासाठी पाठवलं जातं ब्रह्मचर्य आश्रम, गुरुग्रही पाठवून त्यांनी वेदपठण करावं, शिकावं, यासाठी जशी ब्रह्मचर्याश्रमासाठी मुलं जातात, तसंच हे देवीचं रूप ब्रह्मचारिणी, ज्यात तिची विद्यार्थिनी ही आयुष्यातली स्टेज दाखवलेली असते. त्यातनं आपण हेच शिकावं की आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्याला काही ना काही शिकवून जात असतो
आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक माणूस, प्रत्येक प्रसंग हे आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात. तो ज्ञानाचा कण हाच वेचू शकतो जो माइंडफुली त्या क्षणात आहे, त्या मोमेंटमध्ये जो जगत असतो त्यालाच तो ज्ञानाचा कण उचलता येईल. हे देवीचं रूप जेव्हा आपण पाहतो तेव्हा या कुंदेंदू तुषारहार धवला, ते शारदेचं रूप, सरस्वतीचं रूप तर डोळ्यांसमोर येतच येतं. त्यात तिनं परिधान केलेली ती शुभ्र वस्त्र तेही डोळ्यांसमोर येतात. आणि त्याबरोबर फुलवंती या मूव्हीमध्ये त्या पंडितने म्हटलेलं जे शारदा स्तोत्र आहे, हे शारदे घडू दे तुझीच सेवा हाच वरदे. म्हणजे देवीकडं, शारदा देवीकडं, सरस्वतीकडं मागताना तो मागतो तर काय, की मला हा वर दे की माझ्या हातून तुझी सेवा घडू दे, की मला रोज नवनवीन काही ना काही शिकण्याची संधी तू माझ्या पुढं उपलब्ध करून दे. हाच वर तो या शारदेकडे मागतो. हा विचार त्या गाण्यातला, त्या स्तोत्रातला मला खूप, माझ्या मनाला खूप भावला होता. आणि जेव्हा पहिल्यांदा मी ते गाणं ऐकलं, त्याचा अर्थ मला जेव्हा उमगला, तेव्हाच त्या क्षणी मी ठरवलं होतं की आयुष्यातनं शिक्षण हे कधीच सोडायचं नाही. कितीही म्हातारपण येऊ दे, की कोणताही प्रसंगाला आपण तोंड देत असू तरी त्यातनं आपण काय शिकू शकतो, हा जीवनाचा, ज्ञानाचा, शिकण्याचा सार नक्कीच जाणून घ्यावा, हा विचार आणि ते मत मी माझं स्वतःशी पक्क केलं होतं. तर ही दुसरी देवी होती ब्रह्मचारिणी. त्याच्या पुढे जाऊया. तिसरी देवी चंद्रघंटा. ते का पत्नीचं रूप आहे, शिवपत्नी, जिच्या डोक्यावर चंद्रकोर आहे. यातनं हेच दर्शविलं जातं की ती अर्धांगिनी आहे, शिवाची पत्नी आहे. शिवाच्या डोक्यावर असलेली ती चंद्रकोर तिच्याही डोक्यावर आहे. याबरोबर आठवतो तो श्लोक, कार्येषु मंत्री वचनेषु दासी, भुजेषु माता शयनेषु रंभा, धर्मानुकूला क्षमया धरित्री, षड्गुण भार्या गृहमुद्धरेतहि. जी मंत्र्याप्रमाणे कार्यशील आहे, दासीप्रमाणे आज्ञाधारक आहे, भोजन प्रसंगी मातेप्रमाणे प्रेमळ आहे, शयनगृहात रंभेप्रमाणे प्रणयिनी आहे, धर्मकृत्य दक्ष धरित्रीप्रमाणे क्षमाशील आहे. अशी षडगुणयुक्त पत्नी कुटुंबाचा उद्धार करते. त्यानंतर येते देवी कुष्मांडा, म्हणजे गर्भवती स्त्री, तिचं ते गर्भारपण. जेव्हा ती पत्नी गर्भवती होते तेव्हा त्या गर्भाच्या वरती छान संस्कार व्हावेत म्हणून ती झटत असते. जिजाऊंचं गर्भारपण तर आपण पाहिलंच आहे, वेगवेगळ्या माध्यमातनं, पुस्तकांमधनं, सिरियल्समधनं, मूव्हीजमधनं त्यांना लागलेले डोहाळेही पाहिले आहेत. आणि त्यानंतर येते ती देवी स्कंदमाता, म्हणजे माता. जिजाऊ यांचं मातृत्वही आपण पाहिलं आहे. त्यापेक्षा मोठं मातृत्वाची कार्यशाळा त्यांच्या आयुष्यापेक्षा वेगळं काही असूच शकत नाही. त्यानंतर येते देवी कात्यायनी, म्हणजे एक प्रगल्भसी स्त्री, रक्षण करणारी. त्यावेळेस आठवते ती कविता बहिणाबाईंची. जेव्हा बहिणाबाईंना त्यांच्यासोबत काम करणारा तो योगी विचारतो, तुला एवढंच माहेराची आठवण येते, येता जाता माहेराचं बोल तू बोलत असते, आठवणी तू गात असते, मग तू सासरी का बरं नांदत आहेस? तेव्हा त्याचे उत्तर देतात, तेच उत्तर एका प्रगल्भ स्त्रीकडनं अपेक्षित आहे, जी माता आहे, एका लेकीची आई आहे. त्या म्हणतात, लेकीच्या माहेरासाठी आई सासरी नांदते. त्यानंतर येते देवी कालरात्री. ती आहे थोडी वृद्ध झालेली अशी स्त्री, जिनं अमृताचंही रक्षण केलं होतं आणि जिला शिवांनी कैलास पर्वताच्या रक्षणासाठी नेमलेलं आहे, अशी ही कालरात्री.
जिजाऊ जेव्हा राजमाता होतात त्या जशा वावरत असतात त्यांच्या रूपात आपल्याला कालरात्रीच भेटत असते. त्यानंतर येते महागौरी म्हणजे आजी. शांताबाई शेळक्यांची कविता पैठणी यातनं जी आजी आपल्याला भेटते ती किती, काय ती कविता आणि काय ते शब्द आणि काय त्याचं काय वर्णू मी ते. चला तर मग ऐकूयात कविता पैठणी. फडताळात एक गाठोडे आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली तिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, टोपडी, शेले, शाली. त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धाणी. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया, हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास. ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूर कापूर उदबत्त्यांतून जळत गेले किती श्रावण. पैठणीने जपले एक तण एक मन. माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली. शेवंतीची चमेलीची आरास पदरा आडून हसली. वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. अहेबपणी मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले, आजीचे माझ्या सोने झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून, कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. मऊ रेशमी स्पर्शामध्ये, मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून, आजी भेटते मला जवळून. मधली वर्षे गळून पडतात, मधली वर्षे गळून पडतात. कालपटाचा जुळतो धागा, कालपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौकड्यांनो, पैठणीच्या चौकड्यांनो, आजीला माझ्या कुशल सांगा, कुशल सांगा. त्यानंतर येते देवी सिद्धिदात्री म्हणजे सिद्धी प्राप्त झालेली. तिला स्वतःची ती ओळख तिला झालेली आहे. ती स्वतः काय आहे, स्वतःची स्वतःला झालेली ओळख ज्या वयात आपल्याला होते त्या वयात ती पोहोचली आहे आणि ती म्हणजे देवी सिद्धिदात्री. यावरून आठवते ती कविता. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते तयात एक पिल्लू कुरूप वेडे. त्याचे तया कळाली एके दिनी की तो होता राजहंस एक. असंच जेव्हा त्या स्त्रीला स्वतःतला राजहंस शोधता येतो, सापडतो, उमगतो, ती आयुष्याची स्टेज किंवा त्या देवीचं नाव म्हणजे सिद्धिदात्री. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे अभिप्राय देऊन नक्की कळवा. स्टे ट्यून टिल नेक्स्ट व्हिडिओ अँड गुड बाय.